नमस्कार मित्रांनो, मी संजय गुरव। आज आपण मानसशास्त्र 216 या पेपरमधला पुस्तक तिसरे घटक एक प्रेरणा मी आणि माझे वर्तन या विषयातलं पुस्तक तिसरे घटक एक प्रेरणा या प्रेरणा संदर्भात आपण माहिती मिळवणार आहोत, जाणून घेणार आहोत। याच्या संकल्पना, व्याख्या, याच्या निगडीत असलेल्या निगडीत असलेल्या गोष्टींची आपण माहिती करून घेणार आहोत। कोणताही घटक किंवा कोणताही विषय जाणून घेताना त्याचं जे शीर्षक असतं त्यावर आपण भर देणं फार गरजेचं आहे। त्या शीर्षकामध्येच त्या घटकाचा पूर्ण माहिती सामावलेली असते। तर बघा, याचं जे शीर्षक आहे प्रेरणा, प्रेरणावरून आपल्याला कळतं की मोटिवेशन याच्या पलीकडे ह्या धड्यामध्ये काही नसणार आहे। प्रेरणा कशा निर्माण होते, प्रेरणाचे घटक कोणते आहेत, प्रेरणाचे स्रोत कोणते आहेत, प्रेरणाचे प्रकार कोणते आहेत, बाह्य घटक कोणते आहेत, आंतरिक घटक कोणते आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा जे प्रेरणेशी निगडीत असतील त्याच घटकांचा, त्याच विषयांचा अभ्यास इथे होणार आहे। म्हणजे आपल्याला हे विचार करून चालायचं आहे की आपल्याला फक्त प्रेरणा आणि मोटिवेशन या संदर्भातच विचार करायचा आहे, ह्याच्या पलीकडे आपल्याला ह्या धड्यामध्ये काहीच नसणार आहे। म्हणजे ते प्रत्येक विषयाच्या, प्रत्येक धड्याच्या शीर्षकावरून, टायटलवरून आपल्याला त्या धड्यामध्ये नेमकं काय दिलेलं असेल याची आपल्याला जाणीव करून घेता येते। चला तर मग ह्या धड्यामध्ये काय दडलेलं आहे, प्रेरणा मोटिवेशनच्या निगडीत काय काय गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत त्यांची आपण जाणीव करून घेऊया। त्यापूर्वी की आपल्या पुस्तकामध्ये फार अवघड शब्द वापरलेले आहेत, जटिल असे वाक्यरचना केलेली आहे। त्या सगळ्या गोष्टींची आपण थोडक्यात, सविस्तर आणि साध्या सोप्या रोजच्या भाषेमध्ये हा धडा आपण समजून घेणार आहोत। ज्यावेळी हा धडा इथे आपण समजून ऐकल्यानंतर तुम्हाला, ज्यावेळी तुम्ही पुस्तक वाचायला जाल त्यावेळी त्यातल्या संकल्पना तुम्हाला सहजगतीने समजता येतील। तेव्हा तुम्ही हे लेक्चर चांगल्या प्रकारे ऐकून घ्या, जेणेकरून तुम्ही ज्यावेळी पुस्तक वाचायला घ्याल त्यावेळी तुम्हाला सविस्तरपणे आणि सहजगत्या तुम्ही तो समजून घ्याल। तेव्हा आपण साध्या सरळ सोप्या भाषेत आपण हा धडा, हे घटक आपण समजून घेणार आहोत। ओके, तर मानसशास्त्रामध्ये प्रेरणा व भावना, प्रेरणेचे स्वरूप यांची काही माहिती दिलेली आहे। प्रेरणेचे व्याख्या दिलेली आहे। व्याख्या अशी आहे, सुरुवातीला आपण जाणून घेऊया की या घटकामध्ये नेमकं काय काय दडलेलं आहे, काय काय गोष्टींचा समावेश केलेला आहे, काय काय गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत। त्याचं पहिलं आपण हे करूया, लिस्ट बघूया। प्रेरणेची व्याख्या, प्रेरणा व उद्दीपक, प्रेरणा आणि प्रलोभन काय आहे हे समजून घ्यायचं आहे। प्रेरणा चक्र काय असतं ते समजून घ्यायचं आहे। प्रेरणा चक्रावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, त्या घटकांमध्ये प्रेरणेची गुणवत्ता, सामर्थ्य, प्रतिक्रियेचे समायोजन, उद्दिष्टांची विशिष्टता या घटकांचा समावेश आहे। प्रेरणेचे वैशिष्ट्य काय ते समजून घ्यायचे। मानवी प्रेरणेचे वैशिष्ट्ये, पूर्ण घटक, या घटकांमध्ये भाषा आणि वर्तन नियंत्रण याचा समावेश आहे। नंतर मग सामाजिक नियमांचा प्रभाव कसा पडतो ते समजून घ्यायचं आहे। प्रेरणेची काही सामान्य तत्त्वे दिलेली आहेत, त्या तत्त्वांचा आपल्याला विचार करायचा आहे। त्यात आहेत प्रेरणा आणि भावना, नंतर मग प्रेरणा भावना यातील साम्य, मग पुढे आहे प्रेरणा भावना यातील फरक, नंतर मग भावना व निवर्तन यांचा संबंध कसा आहे ते समजून घ्यायचं आहे। कार्य स्वायत्तता समजून घ्यायची आहे। पुढे आहे प्रेरणेची उपपत्ती। आता प्रेरणेची उपपत्ती कुठून झालेली आहे, प्राणी प्रारूप म्हणजे मॉडेल्स, प्राणी प्रारूप, नंतर मग प्राणी प्रारूपावरील टीका, नंतर मग प्राणी मॉडेल्स थ्रू त्यांनी हे केलेलं आहे, माहिती दिलेली आहे। नंतर मग त्यावरती प्राणी प्रारूपावरती जी टीका झालेली आहे ती टीका कोणती ती समजून घ्यायची आहे। यंत्र प्रारूपावरील टीका, मनोविश्लेषणात्मक प्रारूप आणि टीका, मानवतावादी प्रारूप, मास्लोची प्रेरणेची वर्चस्व श्रेणी, मानवतावादी आणि प्रारूपावरील टीका, मानवतावादी प्रारूपावरील टीका। म्हणजे यांनी जे काही मॉडेल्स दिलेले आहेत या प्रेरणेच्या संदर्भात, त्या प्रेरणेवरती काही टीका पण केलेल्या आहेत, त्यांचं पण इथे विश्लेषण इथे नोंदी केलेल्या आहेत। ओके, प्रतिक्षेप प्रतिक्रिया काय ते समजून घ्यायचं आहे। सहज प्रवृत्ती म्हणजे काय आहे, प्रेरक शक्ती कशाच म्हणतात ते समजून घ्यायचं आहे। मानवी वर्तन नियंत्रकाची वर्चस्व श्रेणी काय, मानवाच्या वर्तनाची वर्चस्व श्रेणी काय, नियंत्रक करण्याची वर्चस्व श्रेणी काय ते समजून घ्यायचं आहे। चला तर मित्र, आपण ह्या घटकाला सुरुवात करूया। तर आपल्याला लक्षात ठेवायचं की प्रेरणा, मोटिवेशन
याच्या पलीकडे आपल्याला काही शिकायचं नाही आहे या धड्यामध्ये. इथे फक्त प्रेरणा आणि प्रेरणेशी निगडीत असलेल्या गोष्टींचाच विचार केला जाणार आहे. तेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवून हा धडा ऐका आणि आपण चला साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मानसशास्त्रामध्ये प्रेरणा मोटिवेशन हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो मानवी वर्तन, विचार आणि भावना समजण्यासाठी आधार देतो. म्हणजे हे मोटिवेशन जे आहे मानवाच्या आयुष्यात हे फार महत्त्वाचे आहे. त्याचं वर्तन, विचार, भावना समजून घेण्यासाठी मनुष्य कोणत्या कोणत्या गोष्टीने प्रभावित होतो, प्रेरित होतो, त्या गोष्टी साध्य करण्यासाठी, एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला प्रेरित होणं फार गरजेचं असतं. ते प्रेरित झाल्यानंतर ते साध्य करण्याची गोष्ट ती आपण चिकाटीने करतो. म्हणजे ते कोणते कोणते घटक आहेत जे माणसाला प्रेरित करतात आणि त्या प्रेरणाचा आपल्या वर्तनावर, विचारांवर, आपल्या भावनांवरती, भावना समजून घेण्यासाठी आधार होतो. प्रेरणेची व्याख्या. प्रेरणा म्हणजे अशी अंतर्गत बाह्य शक्ती जी व्यक्तीला विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्य करण्यास प्रवृत्त करते. म्हणजे प्रेरणा, मोटिवेशन एक अशी एक गोष्ट आहे, अशी एक शक्ती आहे जी अंतर्गत आणि बाह्य शक्ती आहे, जी व्यक्तीला, जे आपल्याला आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करते, त्या शक्तीला आपण प्रेरणा म्हटलेलं आहे. ही इनविजिबल आहे, ही प्रेरणा दिसत नाही, पण ती आपल्याला अनुभवता येते, जाणीव होते. एखादं ध्येय आपल्याला जर साध्य करायचं असेल तर ते आपण प्रेरित होतो. प्रेरित झाल्यानंतर आपण ते कशा पद्धतीने करावं, ते कार्य करण्यासाठी आपण प्रवृत्त होतो. तर त्या प्रवृत्त होण्याच्या क्रियेला प्रेरणा म्हटलेलं आहे. ओके. ती वर्तनाची सुरुवात होते. म्हणजे एकदा का आपण प्रेरित झालो की आपल्या वर्तनामध्ये तसा बदल घडत जातो. आपण सुरू करतो आणि त्या दिशेने, सातत्याने त्या दिशेने आपण वाटचाल करतो. उदाहरण, भूक लागल्यामुळे माणूस अन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. याचं उदाहरण घेता येईल की जर आपल्याला भूक लागली, ते भूक हे उद्दीपक आहे आणि त्यातून जे भूक मिटवण्याची जी प्रेरणा उत्पन्न होते, ती प्रेरणा साध्य करण्यासाठी आपण अन्न मिळवण्याचा प्रयत्न करतो. तर त्या अन्न मिळवण्याच्या प्रक्रियेला आपण प्रेरणा म्हणू शकतो. प्रेरणा आणि उद्दीपक. प्रेरणा आणि उद्दीपक यातला संबंध समजून घेऊया. प्रेरणा म्हणजे बाह्य वातावरणातील घटना किंवा वस्तू ज्या वर्तनाला कारणीभूत ठरतात. उद्दीपक म्हणजे बाह्य वातावरणातील घटना किंवा वस्तू ज्या वर्तनाला कारणीभूत ठरतात. म्हणजे आपल्यामध्ये जे वर्तणूक तयार होतं ते बाह्य घटकांपासून तयार झालेले असतात. म्हणजे बाह्य ज्या घटक आहेत, बाह्य जे उद्दीपक आहेत, त्यांना प्रतिक्रिया म्हणून आपले वर्तन घडते. आता की समजा मी तुम्हाला लेक्चर देतोय आणि तुम्ही माझं लेक्चर ऐकताय, ही जी ऐकण्याची क्रिया आहे ही तुमचा प्रतिसाद आहे माझ्यातर्फे. म्हणजे मी जे तुमच्यासाठी लेक्चर देण्याचं काम करतोय, मी तुमचं लक्ष वेधून घेण्याची क्रिया करतो, हे मी तुमच्यासाठी उद्दीपक आहे, उद्दीपकाचं काम करतो. आणि तुम्ही ज्याच्यावर जी प्रतिक्रिया देताय, प्रतिसाद देताय, त्याला आपण प्रतिक्रिया म्हणतो. उद्दीपकावर दिलेली प्रतिक्रिया म्हणतो. ते तुमचं वर्तन होतं. म्हणजे माझ्या लेक्चरवरती तुमचं वर्तन कारणीभूत ठरतं. प्रेरणा म्हणजे आतून येणारी गरज किंवा ऊर्जा. प्रेरणा म्हणजे ही आतून येणारी एक गरज असते किंवा ऊर्जा असते. जसं की आपण उदाहरण पाहिलं की भूक लागल्यावर ती भूक मिटवण्याची आपली गरज, भूक भागवण्याची गरज आणि त्यातून ती मिटवण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो, ती ऊर्जा निर्माण करतो, तिला प्रेरणा म्हणतात. उदाहरण, उद्दीपक गरम हवामध्ये, उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तहान लागते आणि ते तहान मिटवण्यासाठी तुम्ही पाणी मिळवण्याची धडपड करता. मग ती तहान मिटवण्याची जी गरज आहे आणि ती गरज मिटवण्यासाठी जे तुम्ही प्रेरित होता, पाणी मिळवण्यासाठी जे प्रेरणा मिळते, ती ते उद्दीपक जे आहे, हे उदाहरण घेता येईल आपल्याला. त्याला प्रेरणा म्हणतात. पाणी मिळवण्याची गरज जी भासते त्याला प्रेरणा म्हणतात. नंतर प्रेरणा आणि प्रलोभन. प्रेरणा, आता प्रलोभन म्हणजे काय? प्रेरणेमध्ये प्रलोभन, ओके. ते एखादी प्रेरणा आपण पाहिलं की एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी आपण प्रेरित होतो आणि ते प्रेरित होण्यासाठी प्रलोभन पण देऊन ती प्रेरणा जागृत करता येते. ती प्रलोभन म्हणजे इन्सेंटिव्ह, म्हणजे बाह्य वातावरणातून मिळणारं बक्षीस, मान्यता किंवा फायदा, ओके. म्हणजे एखाद्या मुलाला जर आपण अभ्यासाला बसवायचं असेल तर आपण त्याला चॉकलेट देण्याचं आश्वासन दिलं, आमिष दाखवलं, म्हणजे हे चॉकलेट देण्याचं जे आपण आमिष दाखवतोय ते प्रलोभन झालं. त्या प्रलोभना खातीर तो मुलगा अभ्यासाला बसतो. म्हणजे हे
मग ती प्रेरणा घेऊन तो मुलगा अभ्यासाला, मला चॉकलेट मिळणार आहे ही प्रेरणा घेऊन तो मुलगा अभ्यासाला बसतो. म्हणजे ते आपण प्रेरणा जागृत करतो कशावरून, की प्रलोभन देऊन. तर प्रेरणा ही आतील ऊर्जा आहे, तर प्रलोभन ही बाह्य आकर्षण आहे. प्रेरणा ही आतील ऊर्जा आहे. त्या मुलाला चॉकलेट मिळणार आहे याची प्रेरणा मिळते, त्याच्या आतून हा आनंद मिळतो की चल मी अभ्यास केला तर मला चॉकलेट मिळणार आहे. आणि प्रलोभन हे बाह्य आहे, बाह्य आकर्षण आहे. उदाहरणार्थ परीक्षेत यश, प्रलोभन मिळवण्यासाठी अभ्यास करणे ही प्रेरणा आहे. प्रेरणाचक्र, मोटिवेशन सायकल, हे प्रेरणाचक्र कसं कार्यरत होतं, ही प्रक्रिया कशी चालते ह्याचं इथे माहिती दिलेली आहे. हे एक चक्राकार प्रक्रिया आहे. गरज, पहिलं ही गरज निर्माण होते, गरजेतून उद्दीपनानंतर आपल्या वर्तमानात बदल होतो आणि त्या उद्दिष्टांची प्राप्ती करण्यामध्ये जी गरज पूर्ण करण्यासाठी आपण धावपळ करतो आणि ती समाधान मिळाल्यानंतर तणाव कमी होतो आणि पुन्हा गरज निर्माण होते. ह्या गोष्टी अशा काम करतात. तर ह्याचं आपण व्यवस्थित जाणून घेऊया. गरज, शरीर व मनाची गरज जाणवणे, भूक, पाणी, मान्यता, ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला जाणीव होते की भुकेची जाणीव होते, तेव्हा आपण भूक मिटवण्यासाठी अन्न मिळवण्याचा प्रयत्न करतो. नंतर मग उद्दीपन, ऊर्जा, ही गरज पूर्ण करण्याची आतील ऊर्जा आहे. म्हणजे गरज पूर्ण करण्याची जी आपल्याला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते ना. आता भूक लागली तर मला अन्न मिळवावंच लागणार. ते अन्न मिळवण्यासाठी जी धडपड तयार होते, ऊर्जा मिळते, प्रयत्न करण्याची जी ऊर्जा मिळते, तिला उद्दीपना व ऊर्जा म्हटलेलं आहे. नंतर मग आपल्या वर्तनामध्ये फरक पडतो. गरज भागवण्यासाठी केलेली कृती, मग ते अन्न मिळवण्यासाठी आपण जी धावपळ करतो, प्रयत्न करतो, ते आपल्या वर्तनामध्ये दिसून येतं. नंतर मग उद्दिष्टाची प्राप्ती, मग एवढं प्रयत्न केल्यानंतर आपण अन्न फायनली मिळवतो आणि ते मिळवल्यानंतर ते उद्दिष्टाची प्राप्ती होते, गरज पूर्ण होते. आणि गरज पूर्ण झाली म्हणजे ते आपण जेवल्यानंतर आपल्या जी भूक लागलेली आहे ती भूक मिटते, आपण समाधानी होतो आणि आपला ताण कमी होतो. पुढच्या क्रियेमध्ये समाधान व स्थिरता येते. पण असं नाही आहे की एकदा का आपले भूक मिटले की पुन्हा भूक लागणार नाही आहे, परत ही भूक लागणार ना. मग हे चक्र पुन्हा सुरू होणार, पुन्हा भूक लागणार, पुन्हा गरज निर्माण होणार, पुन्हा ऊर्जा निर्माण होणार आपल्यामध्ये. ऊर्जा निर्माण होऊन पुन्हा आपण प्रयत्न करणार, आपल्या वर्तनामध्ये तो बदल करणार, पुन्हा त्या उद्दिष्टांची प्राप्ती करण्यासाठी आपण धावपळ करणार, मग गरज भागवणार, पुन्हा समाधान मिळणार आणि तणाव कमी होणार आणि पुन्हा हे चक्र असं चालूच राहतं. ओके. पुढे आहे प्रेरणाचक्रावर परिणाम करणारे घटक. आता हे जे प्रेरणाचक्र आपण समजून घेतलं ते कशा प्रकारे कार्य करते, त्याच्यावर काही परिणाम करणारे घटक देखील यांनी दिलेले आहेत. प्रेरणेची गुणवत्ता व सामर्थ्य. ओके. ते प्रेरणा जितकी तीव्र असेल, आता हे ह्याच्यात हे दिलं की प्रेरणा जितकी तीव्र असेल तितके वर्तन जोमदार असेल. अन्न मिळवलेल्या व्यक्तीला भूक तीव्र वाटल्याने प्रयत्न वाढतात. आता हे कसं आहे, आता भुकेचंच उदाहरण घेऊया. भूक तीव्र असेल तर आपण त्या तीव्रतेने अन्न मिळवण्याचा प्रयत्न करतो. भूक सौम्य लागली असेल तर आपण वेळ घेऊन चांगल्या प्रकारचं अन्न किंवा पंचपक्वान्न वगैरे बनवून घेतो. पण भूक एकदम तीव्र लागत असेल तर आपण कसं 2 मिनिटात मॅगी बनवून आपलं भूक मिटवतो. ते तीव्रतेवरती अवलंबून आहे. ओके. प्रेरणा तीव्रतेवरती, प्रेरणा जितकी तीव्र असेल तितके वर्तन जोमदार होते. ओके. प्रतिक्रियेचे समायोजन. आता प्रतिक्रिया म्हणजे रिस्पॉन्स आणि समायोजन म्हणजे ॲडजस्टमेंट. ते रिस्पॉन्सचं ॲडजस्टमेंट कशी करता येईल, वर्तन परिस्थितीनुसार बदलते. ओके. म्हणजे वर्तन जे आहेत ते कसं ॲडजस्ट होतं, त्याचा रिस्पॉन्स कसा बदलतो हे परिस्थितीनुसार बदलतं. जसे भूक तीव्र लागली असेल तर आपण आपल्या वर्तनामध्ये घाई निर्माण होते, तेवढं जोमाने आपण ते अन्न मिळवण्याचा प्रयत्न करतो कारण की भूक तीव्र लागलेली असेल. जर भूक सौम्य असेल तर आपण तेवढी घाई करत नाही, तेवढी खटाटोप करत नाही, हळूहळू जेवण व्यवस्थित बनवून आपण जेवण मिळवतो. म्हणजे हे कसं परिस्थितीनुसार प्रतिक्रियेचे समायोजन होते. उद्दिष्टांची विशिष्टता. ओके. उद्दिष्ट, त्याची विशिष्टता काय आहे, उद्दिष्ट जितके स्पष्ट व ठराविक असेल तितके प्रयत्न अधिक व दिशादर्शक होतात. म्हणजे आपलं उद्दिष्ट जेवढं स्पष्ट आणि ठराविक असेल तितकेच आपले प्रयत्न ॲक्युरेट असतात, त्या दिशादर्शक होतात आणि ॲक्युरेटली आपण करतो. आपल्याला माहिती आहे की माझी भूक केवढी लागलेली आहे, मग त्या भूक लागलेल्या जेवढी भूक लागली आहे त्याचा अंदाज घेऊन आपण त्या दिशेने
प्रयत्न करतो. मला भूक मिटवण्यासाठी मी दुकानात जाऊन हे आणण्यापेक्षा घरी जे मॅगी वगैरे काय असेल ते बनवून खाईन मी. म्हणजे ते प्रयत्न आपले स्पेसिफाय होतात. आपले ते अचूकता आपल्या प्रयत्नांमध्ये येते. आपल्याला दिशा कळते की आपल्याला नेमकं काय करायचं आहे, कसं करायचं आहे. याचं उदाहरण दिलं की फक्त अभ्यास करणे यापेक्षा 10 दिवसात गणित पूर्ण करणे अधिक प्रभावी. म्हणजे कसं आहे की फक्त अभ्यास करणं नाही, तर मला त्या ठरलेल्या वेळामध्ये तो अभ्यास पूर्ण करणं, ते गणित पूर्ण करणं महत्त्वाचं आहे. ते प्रभावी ठरतं. म्हणजे तुम्ही टाईम टेबल बनवता अभ्यास करण्यासाठी. प्रेरणेची वैशिष्ट्ये. इथे प्रेरणेची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत. वैशिष्ट्ये ती अशी आहेत की ती अंतर्गत आतील प्रक्रिया आहे, वर्तनाची दिशा व सातत्य देते. ओके. उद्दिष्टांशी संबंधित असते, ती व्यक्तीनुसार बदलते, बाह्य प्रलोभनाने ती वाढू किंवा कमी होऊ शकते. आता ही प्रेरणेची वैशिष्ट्ये आहेत ती अंतर्गत आहे. प्रेरणा ही आतूनच येते. या अगोदर आपण पाहिलं. ती आतील प्रक्रिया आहे. आतून येणार. बाहेरून जरी बाह्य घटक आपल्याला प्रेरित करत असले तरी पण ते आपल्या आतूनच निर्माण होते. नंतर मग ती वर्तनाची दिशा व सातत्य बदलते. एकदा का प्रेरणा आली की आपल्या वर्तनामध्ये फरक जाणवतो आणि ती प्रेरणा साध्य करण्यासाठी, ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण त्या दृष्टीने वाटचाल करू लागतो. नंतर मग उद्दिष्टपूर्तींशी संबंधित असते. ही जी प्रेरणा असते, जी आपल्याला उद्दिष्ट साध्य करायचे मिळवायचे त्याच्या संबंधित असते, त्या उद्दिष्टांची संबंधित असते. ती व्यक्तीनुसार बदलते. ओके. आणि ही प्रेरणा काही सर्वांना समान असते का? नाही. प्रत्येक व्यक्तीनुसार ही बदलत राहते. ओके. बाह्य प्रलोभनाने ती वाढू किंवा कमी होऊ शकते. ओके. जे बाह्य प्रलोभन आहे त्याने आपली प्रेरणा वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. मुलांना सांगितलं एक चॉकलेट दिलं तर तो एखादा मुलगा एका चॉकलेटने समाधानी होणार नाही. त्याला एवढा फरक जाणवणार नाही. त्याला 2-3 चॉकलेट दिले तर त्याच्यामधली प्रेरणा वाढू शकते. ते प्रलोभन त्याच्यासाठी काम करू शकतं. काही लोकांना एका चॉकलेटने काम होणार नाही एका मुलांना. तर काही लोकांना 2-3 चॉकलेट द्यावे लागणार. तर ते प्रलोभन जे आहे, बाह्य प्रलोभन, ती वाढू किंवा कमी शकते. ती व्यक्तीनुसार बदलते. ओके. मानवी प्रेरणेचे वैशिष्ट्ये. भाषा व वर्तन नियंत्रण. ओके. मनुष्य भाषा वापरून स्वतःला प्रेरित करू शकतो. सेल्फ टॉक, पॉझिटिव्ह ॲफर्मेशन. आपण कधी पाहिलं की आपण तोंडी परीक्षा असते शाळांमध्ये तोंडी परीक्षेची सराव करताना आपण स्वतःशी त्या प्रश्न उत्तरांचा प्रॅक्टिस करत असतो, सराव करत असतो, किंवा मित्रांना किंवा घरच्यांना सांगत असतो की माझी उजळणी करून घ्या, जेणेकरून परीक्षेच्या वेळी आपल्याला ते भीती, तो कॉन्फिडन्स लूज होणार नाही. आत्मविश्वास बळावण्यासाठी, तो आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण अशा सराव करत असतो. म्हणजे माणूस भाषा वापरून स्वतःला प्रेरित करत असतो. वर्तनावर आत्मनियंत्रण ठेवतो. ओके. आणि तसंच ते की आपलं जे वर्तन आहे त्याच्यावरती तो आत्मनियंत्रण ठेवतो. एखादी प्रेरणा आली, एखादं उद्दिष्ट साधायचं असेल, मग ते आपल्याला आपल्या वर्तनामध्ये ते नियंत्रित करून तो ती गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतो. सामाजिक नियमांचा प्रभाव. मानवी प्रेरणा केवळ जैविक नसून सामाजिक नियम आहे. धर्म, संस्कृती, नैतिकता यांच्यामुळे बदलते. आता हे मानवी प्रेरणा आहे ते केवळ जैविक नसून ते सामाजिक नियम, संस्कृती, धर्म, नैतिकता यांच्यामुळेही बदलते. आता ही मानवी प्रेरणा जी आहे ती फक्त जैविक नाही आहे, ती समाजांच्या नियम म्हणा, संस्कृतीनुसार, धर्मानुसार आणि नैतिकतेनुसार बदलत असते. त्याचं उदाहरण घेता येतं की आपण सोमवारी किंवा मंगळवारी उपवास धरतो. ही कशी धार्मिक नियम आहेत किंवा धार्मिक परंपरा आहे. ती पाळण्यासाठी आपण त्या नियमांचं पालन करण्यासाठी ज्या दिवशी आपण उपवास धरतो त्या दिवशी आपण उपाशी राहतो. म्हणजे उपवास धरणं म्हणजे हे उपवास न खाणे, काही न खाण्याची परंपरा ती पाळतो. म्हणजे हे कसं ही जन्मजात आहे का? नाही. ते बाह्य गोष्टींनी, बाह्य परंपरे किंवा संस्कृतीने जे लावलेले नियम आहेत, त्या नियमांचं पालन करून आपण ही प्रेरणा ओके. उदाहरण, उपवासाच्या काळात उपाशी असताना अन्न न खाणे. प्रेरणेच्या काही सामान्य तत्त्वे आहेत. प्रेरणा व भावना ही प्रेरणेशी जोडलेली असते. प्रेरणा म्हणून ज्या भावना ज्या आहेत ते प्रेरणेशी जोडलेल्या असतात. भीतीमुळे पळणे, रागामुळे लढणे. आता भीती ही भावना जी आहे त्यातून पळण्याची क्रिया होते, मग पळण्याची प्रेरणा मिळते. एखादा कुत्रा चावणारा जर आपल्याला दिसला तर आपण त्या कुत्र्यापासून भीती निर्माण होते.
की हा कुत्रा चावणार आहे, आणि ती ती भीती निर्माण झाली की आपल्याला प्रेरणाचं मोटिवेशन मिळतं, की आपलं मन म्हणतं की तुला पळणं गरजेचं आहे, नाही तर तो कुत्रा तुला चावणार. तर ही जी भावना, भीतीची भावना आहे, ती प्रेरणाशी जोडलेली असते. प्रेरणा व भावना यातील साम्य काय आहे? दोन्ही आंतरिक प्रक्रिया आहेत. पहिलं साम्य आहे की प्रेरणा आणि भावना ह्या आतून निर्माण होतात, आतून तयार होतात. दुसरं आहे वर्तनाला दिशा व ऊर्जा देतात. जशा या प्रेरणा आहेत, भावना आहेत, आपल्या वर्तनाला दिशा व ऊर्जा देतात. ओके. नंतर प्रेरणा व भावनातील फरक काय आहे? तर पहिला फरक आहे स्वरूप जाणून घेऊया. प्रेरणाचा आहे उद्दिष्टपूर्तीची ऊर्जा, म्हणजे प्रेरणा ही उद्दिष्टपूर्तीची ऊर्जा, उद्दिष्ट साधण्यासाठी जी ऊर्जा निर्माण होते ती प्रेरणा आहे. भावना ही तात्पुरती मानसिक अवस्था आहे. हां, म्हणजे ती भावना ज्या निर्माण होतात, भीती, आनंद, दुःख, सुख, हे तात्पुरतं असतं. उद्देश, प्रेरणामध्ये गरज भागवणे, म्हणजे ते उद्दिष्ट आलेलं आहे ते साध्य करणे, आणि भावना या परिस्थितीवर प्रतिक्रिया देतात. भावना ज्या आपल्या निर्माण होतात जी परिस्थितीजन्य असतात. जी परिस्थिती आनंदाची जर परिस्थिती असेल तर आनंदाच्या परिस्थितीत आपण आनंद होतो, दुःखाची परिस्थिती असेल तर दुःखी होतो. स्तरीय, तुलनेने स्थिर असते, प्रेरणा स्थिर असते, आणि भावना हे तुलनेने बदलते राहते. परिस्थिती जशी बदलेल तशी भावना बदलत राहतात. पुढे आहे भावना व निवर्तन. भावना व निवर्तन, बिहेवियर, यांचा संबंध. भावना थेट वर्तनावर परिणाम करतात. म्हणजे भावना ज्या आहेत थेट वर्तनावर परिणाम करतात. जसं जर आपल्याला दुःख झालं तर आपल्या चेहऱ्यावर दुःखाचे हावभाव तयार होतात. रागामध्ये राग आला असेल तर आपण आक्रमक होतो. भीती वाटली की आपण पळतो. जर आपण धाडसी असू, साहस निर्माण झालं तर आपण लढतो. ते भावना ज्या तयार होतात त्या आपल्या थेट वर्तनावर परिणाम करत असतात. ते आपल्या वागण्यावरती, त्यांचं वागणुकीवर भावना दिसून येतात. कार्य स्वायत्तता, काही प्रेरणा सुरुवातीला एखाद्या गरजेमुळे सुरू होतात पण नंतर स्वयंपूर्ण होतात. काही ज्या प्रेरणा आहेत सुरुवातीला गरजेपोटी सुरू होतात, नंतर मग स्वयंपूर्ण होतात. जसे की सुरुवातीला पैसे कमावण्यासाठी काम करणारा माणूस नंतर कामच आवडीने करू लागतो. आता हे पैसे कमावणे, आपल्या ज्या दैनंदिन जीवनातल्या गरजा आहेत पूर्ण करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. तर ती गरज पूर्ण करण्यासाठी आपण पैसे कमवायला कामावर जातो. पण ते कालांतरानं आपल्याला ती सवय जडते, कामाची आवड निर्माण होते, आणि पैसे कमवणे हा दुय्यम राहतो. नंतर मग आवडीने आपण कामाला जाऊ लागतो. म्हणजे हे स्वयंपूर्ण होतं नंतर. सुरुवातीला गरज होती, नंतर मग ते स्वयंपूर्ण झालं. प्रेरणेची उपपत्ती, थिअरीज ऑफ मोटिवेशन. ओके. प्राणी प्रारूप, ॲनिमल मॉडेल. प्राण्यांच्या अभ्यासावरून माणसाची प्रेरणा समजावली जाते. ओके. मग ह्यांनी जे प्राण्यांवरती जे काही प्रयोग केलेले आहेत त्यांच्या अभ्यासावरून माणसाची प्रेरणा ही तशीच असू शकते हे समजावलं जातं. जसं की भूक, तहान, सुरक्षता, हे आपण पाहिलेलं आहे की उंदरांवरती प्रयोग केले जातात. मांजर, माकड, कुत्रा यांच्यावरती प्रयोग करून पाहिले जातात, आणि ते प्रयोग माणसावरती ही तसेच्या तसे लागू होतील असे समजावले जातात. तसे माणूस केवळ जैविक प्रेरणांवरती चालत नाही, तो सामाजिक व सांस्कृतिक घटकांनी प्रभावित होतो. आता याच्यावर टीका करण्यात आली की हा प्रयोग त्यांनी सांगितला की जी प्राण्यांवरती जी प्रयोग करून अभ्यास केले जातात ते माणसालाही लागू होतात, पण काही प्रमाणात नाही लागू होत अशी टीका पण करण्यात आली. जसं की माणूस केवळ जैविक प्रेरणांवरती चालत नाही, म्हणजे जैविक ज्या गरज आहेत त्याच्यावरती चालणार नाही. जैविक म्हणजे कसं श्वास घेणे, भूक, तहान, ह्या जैविक आहेत. ओके. त्याच्यावरती अवलंबून राहता तो सामाजिक दृष्टीने पण प्रेरित होत असतो. समाजातील काही गोष्टी आहेत त्यातून पण प्रेरित होतो. आता समाजातील गोष्टी म्हणजे काय, देशप्रेम म्हणा. ओके. ज्या महात्म्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं आहे त्यातूनही लोक प्रेरित होतात. एखाद्या ॲक्टरला पाहून आपण प्रेरित होतो, एखाद्या क्रिकेटरला पाहून आपण प्रेरित होतो, एखाद्या लेखकाला पाहून आपण प्रेरित होतो, एखादा चित्रपट पाहून आपण प्रेरित होतो. हे जे बाह्य घटक आहेत, या समाजातील घटक आहेत, त्यातून पण आपल्याला प्रेरणा मिळते. म्हणजे ही टीका तिथे त्यांनी केलेलं आहे की तुम्ही जो अभ्यास दिला होता की प्राण्यांवरून अभ्यास करून माणसाची प्रेरणा समजावली जाते, ती काहीशी चुकीची आहे. त्यात आपण माणूस फक्त जैविक प्रेरणांवर चालत नाही, तर तो सामाजिक आणि सांस्कृतिक घटनांनी पण प्रभावित होत असतो. यंत्रप्रारूप, माणूस जणू यंत्रासारखा आहे. ओके. उत्तेजन मिळाले तर
उत्तेजन मिळाले तर प्रतिसाद मिळतो. ओके. त्यांनी म्हटलं की माणूस हा यंत्रासारखा आहे आणि उत्तेजन मिळालं तरच तो प्रतिसाद देतो. पण यावर पण त्यांची टीका आली, ह्या वक्तव्यावर पण टीका आलेली, ह्या अभ्यासावर पण टीका आले. यंत्रसदृश्य दृष्टिकोन मानवी भावनांकडे दुर्लक्ष करतो. आता जर जो यांत्रिक असेल, मानव जर यंत्र असेल, यंत्रासारखा असेल, तर त्या भावनांकडे दुर्लक्ष होईल की यंत्रांमध्ये भावना निर्माण होत नाहीत. मानव हा भावनाप्रधान गोष्ट आहे. मग त्यांच्या मनातून भावना निर्माण, जर तो यंत्र असेल तर यंत्रांना भावना नसतात. मग ही टीका करण्यात आली. मनोविश्लेषणात्मक प्रारूप, सायको ॲनालिटिक मॉडेल्स. सिग्मंड फ्रायड यांनी मांडलेले अचेतन प्रेरणा, अनकॉन्शियसनेस ड्राईव्ह, विशेषतः लैंगिक व आक्रमक प्रवृत्ती वर्तनावर प्रभाव टाकतात. ओके. आता ह्यांनी हे मांडलेलं आहे मॉडेल्स की अचेतन प्रेरणा, अनकॉन्शियसनेस जे मोटिवेशन आहे, ड्राईव्ह आहे, विशेषतः लैंगिक व आक्रमक प्रवृत्ती वर्तनावर प्रभाव टाकतात. ज्या लैंगिक आणि आक्रमक प्रवृत्ती आहे त्या वर्तनावर प्रभाव टाकतात, असं त्यांचं म्हणणं होतं. मग ह्याच्यावर टीका आली की लैंगिकतेवर अतिभर, वैज्ञानिक पुराव्यांचा अभाव. म्हणजे लैंगिकतेवर अतिभर दिला आहे ह्यांनी आणि वैज्ञानिक पुराव्यांचा अभाव दिला आहे. म्हणजे ह्यांनी जे लैंगिकतेवर भर दिला आहे तो जास्त भर दिला असं त्यांचं म्हणणं आहे, अशी टीका आली. आणि वैज्ञानिक पुराव्यांचा त्यांनी अभाव दाखवला आहे. म्हणजे वैज्ञानिक पुरावे त्यांनी दिलेले नाहीत ह्या गोष्टींसाठी. मानवतावादी प्रारूप, ह्युमनिस्टिक मॉडेल. अब्राहम मास्लो यांनी मांडलेली गरजांची वर्चस्व श्रेणी, हायरार्की ऑफ नीड्स. म्हणजे जे अब्राहम मास्लो आहेत त्यांनी गरजांची वर्चस्व श्रेणी इथे मांडलेली आहे. शारीरिक गरजा, अन्न पाणी, सुरक्षिततेच्या गरजा, मानसिक गरजा, सामाजिक गरजा, मैत्री प्रेम. म्हणजे काही शारीरिक गरजा, अन्न पाणी ताण भूक वगैरे. नंतर मग सुरक्षिततेची गरजा, सामाजिक गरजा, मैत्री प्रेम, मानमर्यादा, थोडासा आत्मसन्मान वगैरे, क्रेडिट समाजामध्ये, स्वाभिमान, आत्मसिद्धी, सेल्फ ॲक्च्युलायझेशन. हे मानवतावादीमध्ये त्यांनी मांडलेल्या गोष्टी आहेत. ह्याच्यावर पण टीका आलेली आहेत की गरजा नेहमीच एकाच क्रमाने येतात असे नाही, संस्कृतीनुसार बदलतात. आपण पाहिलं की ह्यांनी म्हटलेलं की ह्या ज्या गरजा आहेत ती काय एकाच क्रमाने येत नाही, ते ती ज्या संस्कृतीनुसार बदलत राहतात. प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळे गरजेनुसार येतात. अशा टीका त्यांच्या मानवतावादी मॉडेलवरती केलेल्या आहेत. प्रतिक्षेप प्रतिक्रिया, रिफ्लेक्स ॲक्शन, बाह्य उद्दीपनावर होणारी तत्काळ स्वयंचलित प्रतिक्रिया. ओके. याचं उदाहरण, गरम वस्तूला हात लावल्यावर लगेच हात मागे घेणे. म्हणजे आपल्यावर ज्या बाह्य उद्दीपनावर होणारी तात्काळ स्वयंचलित प्रतिक्रिया. आता ह्याचं उदाहरण म्हणजे आपण गरम पाण्याला जर हात लावलं तर आपण हात मागे घेतो. म्हणजे जे गरम पाणी, जे उद्दीपन आहे त्याला हात लावल्यानंतर आपल्याला जाणीव होते की ते गरम पाण्याने आपण हात मागे घेतो. जी ही प्रतिक्रिया आहे ही स्वयंचलित आणि तत्काळ होते. म्हणजे बाह्य उद्दीपन हे गरम पाणी हे बाह्य उद्दीपन आहे आणि त्याच्यावरती जे हात लावण्याची क्रिया केली आपण, त्या हात लावण्याच्या क्रियेवरती आपल्याकडून जी प्रतिक्रिया झालेली आहे, तत्काळ आणि स्वयंचलित प्रतिक्रिया, हात मागे घेण्याची प्रतिक्रिया झालेली आहे. ओके. सहज प्रवृत्ती, इन्स्टिंक्ट्स, जन्मजात वर्तन प्रवृत्ती, शिकण्याशिवाय स्वयंचलितपणे घडणे. बाळाच्या आईकडे जाणे. म्हणजे ही गोष्ट कशाची, जन्मजात वर्तन प्रवृत्ती. जसं श्वास घेणे ही जन्मजात आहे. ओके. ते स्वयंचलित आहे, त्याला शिकावं लागत नाही. ओके. काही गोष्टी या जन्मजात होत असतात, त्याच्यासाठी आपल्याला प्रेरणा घ्यावी लागत नाही आणि ते सहज होत राहतात, ते आपल्या नियंत्रणात नसतात. ओके. ते स्वयंचलित चालू असतात वर्तनामध्ये. प्रेरक शक्ती, मोटिवेटिंग फोर्स. आता उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आतून मिळणारी ऊर्जा किंवा कारण. म्हणजे एखादा उद्देश साध्य करण्यासाठी जे आतून ऊर्जा, म्हणजे प्रेरक शक्ती म्हणजेच प्रेरणा आहे. ती एक अशी शक्ती आहे की उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला आतून जी ऊर्जा मिळते, जो उत्साह मिळतो, जे उत्तेजन येतं, ते जे कारण निर्माण होतं त्याला आपण प्रेरक शक्ती असं म्हणतो. उदाहरणार्थ, यशाची ओढ, सुरक्षतेची गरज. मानवी वर्तन नियंत्रकाचे वर्चस्व श्रेणी, हायरार्की ऑफ बिहेवियर कंट्रोल. ओके. मानवी वर्तन नियंत्रकाची वर्चस्व श्रेणी. आता ही वर्चस्व श्रेणी काय, मानवी जैविक गरजा, बेसिक बायोलॉजिकल नीड्स, सुरक्षता किंवा संरक्षण, सेफ्टी नीड्स, सामाजिक व प्रेमाच्या गरजा, मानमरातब, एस्टीम आणि आत्मसिद्धी, सेल्फ ॲक्च्युलायझेशन.
म्हणजे ह्यांनी एक हायरार्की दिलेली आहे. मानव वर्तन नियंत्रणाचं वर्चस्व श्रेणी काय आहे की जैविक गरजा आहेत, सुरक्षितता आहे, संरक्षण आहे, सामाजिक प्रेमाची गरजा आहेत, मानमर्यादा समाजामध्ये आपल्याला मानमर्यादा राखावा हे आपल्याला वाटत असतं, आत्मसिद्धी, स्वतःला जाणून घेणे. थोडक्यात प्रेरणा ही गरज, उद्दीपन, वर्तन, उद्दिष्टपूर्ती या चक्रात कार्य करते. ते प्रेरणा ही कशी कार्य करते की आपल्याला गरज आहे, उद्दीपन आहे, उद्दीपनावर कार्य करते, वर्तनावर कार्य करते, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्य करते. या चक्रात म्हणजे हे जे चक्र आहे या चक्रामध्ये प्रेरणा कार्य करते. ती व्यक्तीच्या विचार, भावना व सामाजिक नियम, उद्दिष्टांची स्पष्टता यावर अवलंबून असते. तर ही जी प्रेरणा आहे ती आपल्या विचारांवरती, आतून भावना निर्माण होतात, सामाजिक जे नियम आहेत, परंपरा आहेत, संस्कृती आहे त्यांवरती अवलंबून असते, उद्दिष्टांची स्पष्टता यांवरती अवलंबून असते. ओके. नंतर मग मानसशास्त्रात प्रेरणेचे वर्गीकरण करण्यात आहेत. अनर्जित प्रेरणा, क्षुधा, भूक, तृष्णा, आराम, निद्रा, उत्सर्जन, तापमान आणि वायू संतुलन, शारीरिक प्रेरणांची बलाबल. नंतर मग पुढे आहे अर्जित प्रेरणा, उपलब्धी, लिंगभिन्नता व उपलब्धी प्रेरणा. नंतर मग वर्चस्व प्रेरणा. नंतर मग संबंधांचीच प्रेरणा, संबंधता व तणाव, उपयोजन, समक्ष प्रेरणा. ओके, हा दुसरा घटक आहे मानसशास्त्र प्रेरणाचे वर्गीकरण. हा आपण नंतर जाणून घेऊया, छोटासा घटक आहे. पण आपला हा प्रेरणा आणि प्रेरणासंबंधीच्या गोष्टी आज आपण जाणून घेतल्यात. घटक 1 पूर्ण केलेला आहे. त्यात आपण जाणून घेतलं की प्रेरणामधले काय, प्रेरणा म्हणजे काय, प्रेरणा भावनाशी निगडीत कसे आहेत, प्रेरणेची वैशिष्ट्ये जाणून घेतली, प्रेरणेमध्ये येणारे घटक, प्रेरणाचक्रावरती परिणाम करणारे घटक पाहिले, प्रेरणाचक्र पाहिलं आपण, काही शास्त्रज्ञांचे मॉडेल्स पाहिले प्रेरणेवरती. तर मित्रांनो, हे आज आपण प्रकरण इथे संपवलेलं आहे. तर तुम्ही हे प्रकरण इतरांनाही फॉरवर्ड करा, इतरांनाही याचा लाभ मिळू द्या आणि असेच ह्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून नवीन येणारे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला मिळतील, तुमच्यापर्यंत पोचतील. आणि असेच कनेक्टेड राहा या चॅनलला. आणि असाच आपण अभ्यास साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.